लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आहेत। भुमरे साहेब, आता काही तास शिल्लक राहिलेली आहेत ज्याची उत्सुकता संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आणि तुम्हालाही लागलेली आहे। लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहे आणि मला वाटतं की छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाचा जे काही निकाल आहे, हा निकाल हा महायुतीच्या बाजून लागेल अशी मला 100% खात्री आहे। मध्यंतरी सर्वे आले आणि तत्पूर्वी तुम्ही तुमचा विजय हा 1 ते 1.5 लाखांनी होईल असं तुम्ही खुलासा केला होता। सर्वे आणि तुम्ही केलेला दावा ह्या संदर्भात कसं काय सांगा? आता सर्वे त्यांनी केलेला सर्वे, पण प्रॅक्टिकली जे मतदारसंघात फिरलो आणि मतदारसंघाचा मतदाराचा जे उत्साह बघून असं आम्हाला वाटतं की आम्ही 1 ते 1.5 लाखांनी उद्या हा निश्चित आपला विजय होईल। कारण आता सर्वे काय सांगतो याच्यापेक्षा आम्हाला स्वतः प्रॅक्टिकली आम्हाला माहिती आहे की मतदान आपल्याला किती होईल आणि आपण अंदाजे किती मतांनी येऊ। तर माझा अंदाज 1 लाखाच्या पुढे आपण निवडून येऊ असा माझा अंदाज आहे। तुमच्याकडे साधारण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। ह्या मतदारसंघाचा तुम्ही आढावा घेतलेला असणार आहे। कुठल्या मतदारसंघात तुम्हाला लीड असणार आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये टफ फाईट असणार आहे, याचं गणित काय काढलं आहे आपण? याचं गणित म्हणजे आता आपण जर ग्रामीण भागाचे जर मतदारसंघ पाहिले, कन्नड आहे, गंगापूर आहे आणि वैजापूर हे सगळ्या विधानसभा आहे, तर मला वाटतं की तिथं आपल्याला भरपूर लीड मिळेल आणि शहरातसुद्धा पश्चिम आहे, पूर्व आहे, मध्य इथे सुद्धा आपल्याला आघाडी मिळणार आहे। मला असं कुठं वाटत नाही की आपले कुठेही एखाद्या मतदारसंघात आपण पाठीमागं राहू। सही मतदारसंघात आपल्याला लीड भेटेल असं मला खात्री आहे। काही दिवसापूर्वी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की इथं तर माझा विजय होईल, पण जालन्यात रावसाहेब दानवेचा आणि बीडमध्ये पंकजा मुंडेचा दोघांचाही पराभव होऊन जाईल असा दावा केला त्यांनी। तर खैरे काय बोलतात, मला खैरेवर बोलायचं नाही। खैरेला म्हणा उद्याचा निकाल आपला स्वतःचा बघा म्हणा, कारण छत्रपती संभाजीनगरचा निकाल काही तासावर आलेला आहे। तुम्ही पहिलं संभाजीनगरवरचं उद्या बघा म्हणा आणि मग नंतर जालना बीडचं बघा म्हणा, कारण खैरे काही भविष्यवाणीकार नाही की त्या बीडचं काय होणार, याचं जालन्याचं काय होणार। खैरेचं बघावं आणि खैरेला उद्या कळन, यावेळेस उद्या या टायमापर्यंत खैरेला कळन की मतदारसंघात काय झालं खैरेचं। दुसरा एक मुद्दा जो सर्वेतून समोर आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला साधारण 25 जागा मिळतील असं दाखवतंय आणि महायुतीला 23 जागा मिळतील असं दाखवतंय। मग मागच्या इलेक्शनचा जर विचार केला तर यावेळेला महायुतीला फटका बसताना दिसतोय, तर या सर्वेकडे कसं बघता? नाही, मला काय म्हणायचं आता हे सर्वे, पण महायुतीला सगळ्यात जास्त जागा मिळतील। आता महायुती काही बाकीचे वेगवेगळे सर्वे आले त्याच्यात दाखवलेलं आहे महायुती पुढे आहे म्हणून, काही ठिकाणी दाखवलं महाविकास आघाडी आहे, पण आता खरा निकाल हा उद्याच लागणार आहे। काही तासावर येऊन थांबलेले आहे, म्हणजे काही तासावरच आपल्याला कळणार आहे। त्याच्यामुळं मला वाटतं की सर्वे काय सांगतो त्याच्यापेक्षा महायुतीची सीटे जास्त महाराष्ट्रात येतील असं मला वाटतं। म्हणजे थोडक्यात तुम्ही दिल्लीत जाणार आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार? मी मतदाराच्या आशीर्वादानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं मी निश्चित उद्या आपल्या या संभाजीनगर महायुतीचा झेंडा फडकल आणि नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक आपल्या छत्रपती संभाजीनगरचं एक हक्काचं मतदान हे आपलं असेल। तर होते हे संदीपान भुमरे, त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे दावा केलेला आहे की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आपलाच विजय होईल। कॅमेरामन अमित आडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।